रोहन गायब झाल्यापासून 18 दिवस झाले होते. गावात चर्चा, अफवा आणि भीतीही वाढत होती. पण मुंबईहून त्याचा एक मित्र समीर त्या गावात पोहोचला. समीरही फुल रिअलिस्टिक, म्हणजेच भूत वगैरेवर विश्वास नसलेला. रोहन सारखाच. गावात पाऊल टाकताच त्याला लोक टक लावून बघत होते. समीरने एका माणसाला विचारलं, रोहन कुठे आहे? मिसिंग फाईल केली की नाही? तो माणूस फक्त एवढंच म्हणाला, बघूच नकोस त्या घंटेवाला वाड्याकडे. समीरच्या मनात संशय आणखी वाढला. कॅमेरा आणि शेवटचा फ्रेम. समीर थेट पोलीस चौकीला गेला. तिथे रोहनच्या कॅमेऱ्याचं झाकण पडलेलं होतं. इन्स्पेक्टर म्हणाला, फाईल चालू आहे, पण आम्ही वाड्यात परत जात नाही आणि तूही जाऊ नकोस. समीरने त्यांना आग्रह केला आणि त्यांनी कॅमेऱ्याचं लास्ट व्हिडिओ प्ले केलं. व्हिडिओ अंधारात होता. फक्त घंटा वाजत होती आणि आवाज, पुढचं नाव तुझं आहे. हे ऐकून समीर फ्रीज झाला, एकदम घाबरला. इन्स्पेक्टर टीव्ही बंद करायला उठला, पण टीव्ही स्वतःच चालू झाला. स्क्रीनवर रोहनचा चेहरा दिसला, डोळे पूर्ण काळे, आणि त्याच आवाजात, ती तुला शोधते समीर. इन्स्पेक्टरने टीव्हीचा प्लग काढला, टीव्ही बंद झाला. समीरचा चेहरा पांढरा झाला. रात्री 12 वाजता. त्या रात्री समीर गावात थांबला होता, पण त्याला झोपच आली नाही. घड्याळात वेळ झाली 11:58. म्हणजे 12 वाजायला फक्त 2च मिनिटं बाकी होती. इकडे वारा जोरात वाहत होता. खिडकीच्या काचा आपटायला लागल्या. 11:59. एकदम शांतता. आणि मग ठन ठन ठन. समीर उठून बसला. त्याचे हात थरथरत होते. खिडकीच्या बाहेर त्याला घंटेवाला वाडाही दिसत होता, आणि पांढऱ्या साडीतली ती स्त्री वाड्याच्या दारात उभी होती. सावल्यातून ती हळूहळू गावाकडे चालायला लागली. कोणीच पळू शकत नाही. समीरने घाईघाईने बॅग भरली. तो गाव सोडण्यासाठी जीपकडे धावला, पण गेटजवळ पोहोचताच त्याच्या समोर रस्ता दुर्घट झाला. धुकं आणि आवाज आला. जे घंटा ऐकतात ते इथेच राहतात. समीर जमिनीवर कोसळला. डोळे उघडले तेव्हा तो एका खोलीत होता. भिंतीवर घंटा टांगलेल्या, जमिनीवरती रक्ताचे डाग, आणि समोर खुर्चीत रोहन बसलेला त्याला दिसला. डोळे काळे, चेहरा पांढरा. खुर्चीवरून तो हळू आवाजात म्हणाला, आता तू सुद्धा आमच्यातलाच आहेस. बाहेरून घंटा वाजली. ठन ठन ठन. दुसऱ्या दिवशी गावकरी म्हणाले, समीर शहराला परत गेला. पण रात्री 12ला वाड्यातून आता 2 आवाज ऐकू येतात. एक स्त्रीचा आणि एक मुलाचा. नाव सांग, पुढचं कोण?